नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत। खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी आज सोनेरी क्षण असं म्हणता येईल, कारण की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांसाठी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून एक आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये उभारला होता आणि त्याला प्रचंड यश असं आलं होतं। ठिकठिकाणी निदर्शनं, मोर्चे अशा बहुसंख्येने त्या मोर्चामध्ये लोक सहभागी होत होते। समाज बांधव, माता भगिनी असतील, बालगोपाल असतील, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभाग नोंदवत होते आणि काही दिवसांनी त्यांना शासनाकडून आश्वासन दिली गेली, परंतु शासन कुठेतरी चालढकल करत होतं असं त्यांना वाटत होतं। म्हणून त्यांनी एक प्रकारे 26 जानेवारीला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर कोटीने समाज बांधवांना जमून आणि त्या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभं करू अशी सूचना केली होती आणि त्याची सुरुवात देखील मोठ्या संख्येने झाली। परंतु त्यांना नवी मुंबई वाशी या ठिकाणीच थांबावं लागलं आणि त्या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन झालं। मोठं समाज बांधवांचा ओघ त्या ठिकाणी आला आणि शेवटी आज 27 जानेवारी रोजी सरकारला नतमस्तक त्यांच्या पुढे व्हावं लागलं आणि त्यांच्या सर्व मागण्या या सरकारने मान्य केलेल्या आहेत। म्हणून नाशिकमध्ये आपण बघणार आहोत, ठिकठिकाणी जल्लोष होतो आहे आणि नाशिकच्या पश्चिम भागामध्ये सातपूर परिसरामध्ये चुंचाळे गाव या ठिकाणी नाशिक शहरातील जे जनआंदोलन उभं झालं होतं त्या ठिकाणी पहिल्यांदा गावबंदीचा बॅनर या ठिकाणी लागला होता आणि त्या निवृत्त अण्णा इंगोले यांच्या माध्यमातून तो गावबंदीचा, प्रवेशबंदीचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला होता। आपण आता निवृत्त अण्णा इंगोले यांच्याशी संपर्क करणार आहोत आणि या उत्सवानिमित्त, या सोनेरी क्षणानिमित्त त्यांना काय वाटतं आणि पुढं सरकार कशा पद्धतीनं त्यांना न्याय देईल, कशा पद्धतीने हे आरक्षण पूर्णपणे 100% टिकेल, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अण्णा, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। खरं तर शुभेच्छा तुम्हाला, आज मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे, सरकार नतमस्तक झालेलं आहे। परंतु काय वाटतं तुम्हाला, या सोनेरी क्षणाचे साक्षीदार तुम्ही पण आहात आणि पुढं कशा पद्धतीने मराठा समाज बांधवांनी हे आरक्षण टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे, काय वाटतं? खरं तर मराठा समाजावर कायमच अन्याय झालेला आहे। आज मुलांच्या शिक्षणाची हे होत होती, हेळसांड होत होती, कारण आर्थिक परिस्थिती मराठा समाजाची खालावलेली असताना आम्हाला जरांगे पाटलांच्या माध्यमातून कुठंतरी एक महाराष्ट्राला नेतृत्व भेटलं। त्यांच्या नेतृत्वाखाली, जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक मराठा समाजाचे, सकल मराठा समाज काम करतो। आज 27 जानेवारी 2024 रोजी आम्हाला जे आरक्षण भेटलंय, GR जेव्हा तुम्ही बघितला असेल, शासन GR घेऊन जेव्हा शासनाचे प्रतिनिधी आले, मुख्यमंत्र्यांसमोर जरांगे पाटलांनी सांगितलं का शिंदे साहेब, हे आरक्षण टिकलं पाहिजे, याची जबाबदारी तुमची आहे, कुठंतरी समाजाची दिशाभूल नाही झाली पाहिजे, असं ठणकावून सांगणारा नेता मराठा समाजाला भेटलेला आहे। मला नाही वाटत का मराठा समाजाची आता इथून पुढे फसवणूक होईल। अण्णा, हा जो लढा लढताना 2-3 महिन्याचा कालावधी गेला, त्यामध्ये नाशिक असेल, सर्वच तालुके असतील, मोठा संघर्ष करावा लागला। मायमातांना गल्लोगल्ली रॅल्या काढाव्या लागल्या, फिराव्या लागल्या आपल्या हक्कासाठी। त्यामध्ये आपण नाशिकचाच विचार केला तर नाशिकमध्ये पहिला गावबंदी करणारे आपण प्रथम क्रमांक आपण पटकावलेला असं म्हणता येईल। या ठिकाणी ते करत असताना समाजाचा कसा तुम्हाला प्रतिसाद लाभला आणि यापुढे आपण समाजाला घेऊन जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली कसा हा लढा पुढे चालू ठेवणार? खरं तर हा लढा सकल मराठा समाज म्हणून आम्ही सर्वांनी लढलाय। हा लढा लढत असताना अनेक कळत न कळत अनेक लोकांचं सहकार्य आम्हाला लाभलंय आणि पूर्वीपासून जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आपल्याला हा लढा शांततेच्या मार्गाने लढायचा आहे आणि आम्ही सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढले असतील, अनेक आंदोलन झाले असतील, परंतु हे सर्व आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले। याला कारण आम्हाला जे मिळालेलं, लाभलेलं, म्हणजे असं पूर्वसंचित समजा का, लाभलेलं नेतृत्व आम्हाला जरांगे पाटलांच्या नेतृत्वामुळे हे सर्व शांततेत लाभले। नाहीतर तुम्ही बघितलं असेल की 10 लोक जरी बरोबर असले तरी समोरचा नेता कोणत्या आयुर्भावात राहतो। जरांगे पाटील आजही सर्वसामान्य
नेता सर्वसामान्यांचा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा नेता असल्यागत किंवा नेता आहेत अशा पद्धतीने एवढे करोडोचा समाज बरोबर असतानाही कुठलंही गालबोट न लावता हे एकमेव पूर्ण भारतभर उदाहरण असेल की कुठलंही गालबोट न लागता आरक्षण मिळवलंय. अण्णा, आपण जर आता बघितलं तर जे अध्यादेश काढला गेला, स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन अध्यादेश त्यांच्या हाती सुपूर्द केला. परंतु काही लोक आता समजा आपण मंत्री छगन भुजबळ असतील किंवा मग सदावर्ते असतील, हे अजून पण हे म्हणजे पूर्ण आरक्षण नाही अशा ज्या वावड्या उठवतायत त्याबद्दल आपण काय सांगाल आणि खरंच त्यांच्या म्हणण्यानुसार होईल का? आता भुजबळ साहेब हे सन्माननीय मोठे नेते आहेत. दोन समाजात कुठे तेढ निर्माण होऊ नये, कारण आम्ही गाव लेवलला राहताना आम्ही कधी जातीभेद करून राहिलो नाही. आम्ही सर्वांबरोबर, सर्व आमच्या बरोबर लहानचे मोठे झालेत. आम्ही एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदत असतो. परंतु नेते लोकांनी याच्यात फूट पाडू नये अशी मी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो. आणि राहिला प्रश्न ॲडव्होकेट गुणवंत सदावर्तेंचा, आता त्या माणसाबद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये, कारण जो माणूस गाढव पाळतो त्या माणसाकडून आम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही. अण्णा, ज्यावेळेस आपण गावबंदीचा बॅनर लावला तशाच पद्धतीने आता सेलिब्रेशनचे बॅनर आपण लावणार का आणि मोठं सेलिब्रेशन करणार का? सर्व समाजाचे बैठक होऊन पुढील दिशा सोमवारी जरांगे पाटलांच्या माध्यमातून ठरल्या जाणार आहे. कारण जे आम्हाला जे वेळी सकल मराठा समाजाचं ज्यावेळी जे आंदोलन असतं त्या दृष्टीने आमचे पावलं असतात. धन्यवाद अण्णा. आरक्षणाबद्दल आपला वेळात वेळ काढून प्रबंधभूमीला आपण वेळ दिला आणि बोललात त्याबद्दल आपले धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मोठा संघर्ष मराठा समाजाला या ठिकाणी करावा लागला. जवळजवळ 300 ते 350च्या दरम्यान या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी प्राणांची आहुती दिली होती आणि आज रोजी ते आरक्षण त्यांना मिळालेलं आहे. परंतु ते जे आरक्षण मिळालं त्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागू नये किंवा ते रद्द होऊ नये या पद्धतीने सरकारने कामं आपले जे दिलेला शब्द आहे तो पाळावा. अन्यथा अशाच पद्धतीने जनांदोलन केलं जाईल आणि मराठा समाज बांधव हा रस्त्यावर उतरेल. हे देखील मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर सोबत राहून मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. म्हणून एकंदरीत हा जो विजय आहे तो संपूर्ण मराठा समाज बांधवांचा आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने विधानसभेमध्ये कायदा पारित करून आणि अध्यादेश जो काढलेला आहे त्या संदर्भात कसं कठोर पावलं उचलले जातील हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.